तर विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघूया स्क्वेअर रूट काढायची ट्रिक. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर काढायची ट्रिक बघितली होती, बरोबर. त्यासाठी पण आपल्याला 10 पर्यंत स्क्वेअर लागत होते. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 10 पर्यंत स्क्वेअर पार्ट पाहिजे. पार्ट असतील तर ठीक, नाहीतर मग तुम्ही ह्या टेकने नंबर काढू शकणार नाहीत. तर फर्स्ट आपण एक एक्झाम्पल घेऊ. 4096 कशाचा स्क्वेअर आहे सर? तर आपण बघू कशाचा स्क्वेअर असू शकतो. तर आपण काय करू, युनिट प्लेसला कोणता नंबर आहे बघू. युनिट प्लेसला कोणता नंबर आहे? 6 आहे. तर 6 कोणत्या? 4 चा स्क्वेअर 16 येतो आणि 6 चा पण 36 येतो. तर दोन्हीच्या नंबरला काय युनिट प्लेसला 6 आहे. तर दोन्हीपैकी एक नंबर असेल, एक तर 4 असेल युनिट प्लेसला, नाहीतर 6 असेल. दोन्हीपैकी एक असला पाहिजे. त्यानंतर आता हे दोन कॅन्सल, उरला काय आता 40. आता 40 म्हणल्यावर कोणत्या दोन स्क्वेअरच्या मध्ये यायला पाहिजे? एक तर 6 चा स्क्वेअर आणि 7 चा स्क्वेअर, ह्या दोन्हीच्या मध्ये येतो. तर मग 7 चा स्क्वेअर तर जास्त उरलेला आहे 49. मग इथं काय घ्यावं लागेल? 6 घ्यावं लागेल. पण आता सर दोन्हीपैकी कोणता सर? 64 घ्यायचं का 66 घ्यायचं? दोन्हीपैकी कोणता? तर बघू आपण. आता हे दोन नंबर आहेत, 6 7 जा 42. हा 42 नंबर. आता 40 ह्या नंबर पेक्षा हा नंबर जर मोठा असेल तर ग्रेटर नंबर घ्यायचा, हा नंबर जर छोटा असेल तर स्मॉलर नंबर घ्यायचा. म्हणजे कोणता नंबर घेतला पाहिजे? 6. म्हणजे 64 चा स्क्वेअर काय येतो? 4096. समजलं? तर अशी सोपी ट्रिक आहे. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.